प्रचंड आरेरावी लोकप्रतिनिधींची या प्रशासनावर असल्यामुळे कोणी आता अधिकारी यायला तयार नाही आहे. आजही आम्हाला संगमनेर शहराला जे पाणी येतं ते 50 ते 150 TDSचं पाणी येतं, ज्याला RO प्लांट किंवा फिल्टर घरी लावण्याची आवश्यकता नाही. 40 ठिकाणी असं घडलेलं आहे की त्यांनी उदय सामंतांना फोन केला, तिकडून ते लगेच विदिन काही सेकंदात मंजुरी देऊन टाकतात. हा कुठे तुम्हाला असं कॉमेडी शो वाटत नाही का? म्हणजे गेले वर्षभर मी सातत्याने MIDCचा पाठपुरावा करतोय आणि त्याचं हे यश आहे असं मला वाटतं. की जी MIDC आहे ती आम्ही तर पुढच्या 4 वर्षांमध्ये करणार आणि त्याचं जे आम्ही 4 वर्षात की 2 महिन्यात? ते बोलले की माझ्याकडे पुढच्या आता 4 वर्ष आहे तोपर्यंत आम्ही ती पूर्ण करणार आणि जेव्हा पण त्याचं भूमिपूजन असेल, उद्घाटन असेल, त्यावेळेस त्याचे जे कागदपत्र वगैरे काही असतील की त्यावेळेस मी पत्र 100% सत्यजित तांबेकर थोरात साहेबांना ते देणार. विनाकारण फक्त मंत्री महोदयांनी फोनवर सांगितलं 2 महिन्यात येतं आणि म्हणून लगेच इकडं 2 महिन्यात होतं असं नसतं. त्याच्या मागं मोठी तपश्चर्या आहे की MIDC आली म्हणजे उद्योगधंदे येत नाही. नाहीतर ओसाड गावचे पाटील आम्ही होऊ, आमची जमीन जाईल, तिथं MIDC होईल, पण एकही ढबूचं इन्व्हेस्टमेंट तिथं येणार नाही. कदाचित उदय सामंतांना त्याची माहिती नाही, म्हणून मी सांगतो की संगमनेरमध्ये 30 वर्ष आधीच 35 वर्ष आधीच सहकारी औद्योगिक वसाहत झालेली आहे. माझ्यापर्यंत आलेलं काम हे तडीच गेल्याशिवाय मी लोकांचा पाठपुरावा करतो. काही नागरिकांशी मी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की सत्यजित तांबे जे आहे त्यांच्याशी संपर्क करायला आम्हाला अडचण येते. 24 तास मी लोकांसाठी उपलब्ध आहे. अमोल खताळसारखा साधा कार्यकर्ता असं मिळालं नाही का काँग्रेस चिन्हावर? आत्तापर्यंत जे थोरात साहेब होते त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली. अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला सिंह या चिन्हावर आता ही निवडणूक लढवली? माझा आणि काँग्रेसचा तसा आता मला त्या काँग्रेसच्या चिन्हामुळं हिंदुत्व मतं नाही मिळाली, त्याच्यामुळं ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवायला घाबरले. म्हणजे निव्वळ नारळ फोडण्यासाठीच तुम्ही फक्त पत्रक काढलं का मंत्रालयातून? विकसित महाराष्ट्र 2047ला होत असताना त्याच्यात संगमनेरचंही योगदान असलं पाहिजे. तुमचं आत्ताचं जे विजन आहे 2.0 नेमकं काय विजन आहे? नमस्कार, मी वैष्णवी कदम, वास्तव खबरमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज आलेलो आहोत संगमनेर शहरामध्ये. संपूर्ण जे महाराष्ट्राचं लक्ष आहे ते आता संगमनेरकडे आहे. त्याचं कारण म्हणजे जे सत्यजित तांबे आहे की ज्यांनी 40 वर्ष जे आहे इथे आहे राज्य केलेलं आहे, त्यांच्या पत्नी आणि दुसरे संगमनेर शहराचे जे आमदार आहेत अमोल खताळ यांच्या भाऊजाई, अशी जी लढत होणार आहे ती आता पाहण्यासारखी आहे. आपल्यासोबत आज सत्यजित तांबे आहे. सर, वास्तव खबरमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष आहे ते आता संगमनेरकडे आहे. नेमक्या या निवडणुकीबद्दल काय वाटतं तुम्हाला? साहजिक आहे, लक्ष असण्याचं कारण आहे. कारण ज्या पद्धतीचं वातावरण मागच्या 1 वर्षामध्ये ह्या शहरामध्ये तयार झालं, आजपर्यंत अशी परिस्थिती आमच्या तालुक्यात किंवा शहरात नव्हती. आणि राजकीय द्वेषापोटी कुठल्या पद्धतीच्या बातम्या, म्हणजे मागच्या 1 वर्षात संगमनेरच्या जितक्या बातम्या राज्य पातळीवर टीव्हीवर आल्या असतील, नकारात्मक बातम्या, तेवढ्या कदाचित मागच्या अनेक वर्षांमध्ये आलेल्या नव्हत्या. त्यामुळे साहजिक आहे, थोडासा हाय व्होल्टेज ड्रामा तो झालेला आहे. पण निश्चित आम्ही ते निवडणूक जिंकू आणि संगमनेरकरांचा विश्वास आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर, आमच्या सगळ्या ज्याला आम्ही आमचा परिवार मानतो, या सगळ्या परिवारावर संगमनेरकरांचा विश्वास आहे. आमच्यामध्ये एक काम करण्याची क्षमता आहे. माझी स्वतःचं एक काही स्वप्न आहेत या शहराविषयी आणि मला निश्चित खात्री आहे की संगमनेरकर मला संधी देतील की कशा पद्धतीने काम करायचं. संगमनेर शहरामध्ये आल्याच्या नंतर आपण एंट्री केल्याच्या नंतरच रस्त्याची दुरावस्था जाणवते आतमध्ये सुरुवातीलाच. त्याच्यानंतर रस्त्यांची समस्या तर आहेच. दवाखान्यांची खूप मोठी समस्या आहे. आम्ही काही इथे नागरिकांसोबत काही चर्चा केली काल की त्यांनी सांगितलं आहे तो दवाखाना सुद्धा आता बंद पडायला आलेला आहे. ती एक खूप मोठी समस्या आहे. जलशुद्धीकरण, की जे आम्हाला पाणी येतंय ते शुद्ध नाहीये. जलशुद्धीकरण हा एक प्रश्न आहे. तुम्ही जे 3 प्रश्न सांगितले त्याचं मी एक टप्प्यानुसार उत्तर देतो. एक तर रस्त्यांच्या बाबतीमध्ये 2 कारणांमुळे रस्ते संगमनेर शहरामध्ये झालेले नाही. एक म्हणजे मागच्या 4 वर्षात प्रशासक आहे, नगरसेवक, नगराध्यक्ष कोणी अस्तित्वात नसल्यामुळे आणि विशेष करून राज्य शासनाचं सध्याचं धोरण रस्ते अनुदानाला पैसे न देण्याचं असल्यामुळे राज्य शासनाकडून जे पैसे येतात त्याच्यातूनच नगरपालिका रस्ते करत असतं. नगरपालिकेला स्वतःचं उत्पन्न फार थोडं असतं. मुद्दा असा आहे की ह्यामुळं एक कारण आहे की रस्ते झालेले नाहीत. दुसरं कारण असं आहे की ज्यावेळेस आमचं सत्ता नगरपालिकेमध्ये होती 2021 पर्यंत, तोपर्यंत आम्ही प्रयत्न असा करत होतो की भुयारी गटार योजना जी आमच्या शहरामध्ये आत्ता सध्या सुरू आहे ज्याचं काम,
ती गटार योजना पहिली तयार करायची आणि मग रस्त्याचं काम करायचं, जेणेकरून रस्ता परत परत खणण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे आपण ते कामं थोडे स्लो केले होते. दुर्दैवाने त्याच्यानंतर निवडणुका झाल्या नाही, प्रशासक आलं, प्रशासकांच्या बदल्या झाल्या. मागच्या 3 महिन्यात 3 सीओ नगरपालिकेचे बदलले गेलेले आहेत. म्हणजे इथं प्रचंड आरेरावी लोकप्रतिनिधींची या प्रशासनावर असल्यामुळे कोणी आता अधिकारी यायला तयार नाही आहे. दुसरा प्रश्न जो तुम्ही सांगितला तो पाण्याच्या बाबतीमध्ये का जलशुद्धीकरण नाही आहे, हे सारासार झूट आहे. आमचं जलशुद्धीकरण जे केंद्र आहे ते 1993 साली तयार झालेलं आहे. ठीक आहे, ते 93 साली तयार झालं, त्यामुळं त्याचं तंत्रज्ञान जुनं असू शकतं किंवा त्याच्यामधलं काही नवीन त्याचं विस्तारीकरण करणं गरजेचं असू शकतं. हे सगळं मला मान्य आहे आणि त्यासाठी साधारणतः 30 कोटी रुपयाचं नवीन जलशुद्धीकरण करण्याचा प्रस्ताव आणि निळवंडे धरणावरच करण्याचा प्रस्ताव हा आमच्या मूळ योजनेमध्ये होता. तो आम्हाला त्याला 2020 सालीच मान्यता मिळाली, टेंडर झालं, त्याचं सगळं काम सुरू झालं. परंतु निळवंडे धरणाचा जो परिसर आहे तो डोंगर दऱ्यांचा परिसर आहे. तिथं डोंगर फोडणं हाच एक मोठं त्याच्यामध्ये किंमत त्याची लागत होती आणि म्हणून तो प्रोजेक्ट जो आहे तो थोडा स्लो झाला. पण आजही आम्हाला संगमनेर शहराला जे पाणी येतं ते 50 ते 150 TDSचं पाणी येतं, ज्याला RO प्लांट किंवा फिल्टर घरी लावण्याची आवश्यकता नाही. मुंबई पुण्यापेक्षाही चांगलं पाणी आमच्याकडे येतं आणि मागच्या 15 दिवसात एकही दिवस खाडं नाही. 100% दिवस पाणी आमच्याकडे आलेलं आहे. एकही दिवस नाही. मेंटेनन्स वगैरे असेल तरच काय बंद असेल, टाक्या धुण्याची व्यवस्था असेल, साफसफाई असेल तरच बंद, अन्यथा पाणी बंद आमच्याकडं होत नाही. तिसरा प्रश्न तुम्ही जो कॉटेज हॉस्पिटलचा सांगितला, ते कॉटेज हॉस्पिटल 2008 साली 9 साली मुळात ते आमच्या तालुक्यातलं एकमेव सरकारी हॉस्पिटल होतं. ज्यावेळेस ग्रामीण रुग्णालय तयार करण्याची वेळ आली, त्याला मोठी जागा पाहिजे होती आणि नगरपालिकेकडे तेवढी जागा नव्हती. मग असं ठरलं की ते घुलेवाडीला त्यांनी ग्रामीण रुग्णालय शिफ्ट केलं, इथून 3 किलोमीटर अंतरावर हायवेवर. दुसरं त्यांनी कारण त्यावेळेस कॉटेज हॉस्पिटलला ग्रामीण रुग्णालय न करण्याचं शासनाने जे आम्हाला सांगितलं होतं, की कॉटेज हॉस्पिटल आणि नगरपालिका आमची जुन्या गावठाणात आहे. तिथं रस्ते छोटे आहेत. ॲम्ब्युलन्सला जाणं येणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे ते शक्य नाही तिथे आणि म्हणून त्यांचं म्हणणं होतं गावाच्या बाहेर तुम्ही हॉस्पिटल करा, जेणेकरून ॲम्ब्युलन्स वगैरे व्यवस्थितपणे पोहोचू शकतात. कारण कॉटेजला पूर्ण तालुक्यातून ॲम्ब्युलन्स यायच्या. पूर्ण तालुक्यातले पेशंट यायचे. ते एक कारण होतं. पण आम्ही तिथं आता 100 खाटांचं महिला हॉस्पिटल 2020 सालीच थोरात साहेबांनी राजेश टोपे आरोग्यमंत्री असताना मंजूर करून घेतलेलं आहे आणि त्याला आता आम्ही गती देतोय आणि ते हॉस्पिटल तयार होईल. संगमनेरमध्येच एकनाथ शिंदे यांनी त्या दिवशी जी सभा झाली त्या सभेमध्ये घोषणा केली MIDCची. त्यांनी उदय सामंतांना फोन केला, त्यांनी लगेच मंजूर केली ती MIDC. या गोष्टीवर त्यांनी 40 ठिकाणी असं घडलेलं आहे की त्यांनी उदय सामंतांना फोन केला, तिकडून ते लगेच विदिन काही सेकंदात मंजुरी देऊन टाकतात. हा कुठे तुम्हाला असं कॉमेडी शो वाटत नाही का? आता एवढ्या मोठ्या नेत्यांवर असं नागरिकांमध्ये चर्चा आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या नेत्यांवर बोलण्या इतका मी मोठा नाही आहे, पण मी एवढंच सांगेल की संगमनेरच्या MIDCच्या बाबतीत गेले 1.5 वर्ष मी सातत्याने पाठपुरावा करतोय आणि कदाचित ज्या अहवालाच्या बेसिसवर उदय सामंतांनी सांगितलं की 2 महिन्यात नोटिफिकेशन काढू, तो अहवालच माझ्यामुळं तयार झालेला आहे. मी ते पत्र देखील आपल्याला या ठिकाणी दाखवू शकतो की माझ्या पत्रावर ते सगळं कशा पद्धतीने तयार झालं हे आपण पाहिलं पाहिजे आणि माझ्या रेफरन्सनी पत्र आलेलं आहे. म्हणजे सहज तुम्हाला माहिती म्हणून दाखवतो की हे बघा, माननीय आमदार सत्यजित तांबे विधान परिषद सदस्य यांचे पत्र अमुक अमुक रोजी यांना पत्र, मी दिलेलं पत्र काय हे, साकूर पठार भागातील मौजे साकूर व बोटा तालुका संगम जिल्ह्यामध्ये इथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्याबाबत. कधीचं पत्र आहे? कधीचं आहे पत्र? 26/9/2025. 26/9/2025. त्याच्या आधी मी पत्र कधी दिलं होतं साहेबांना? 7/4/2025. म्हणजे गेले वर्षभर मी सातत्याने MIDCचा पाठपुरावा करतोय आणि त्याचं हे यश आहे असं मला वाटतं आणि म्हणून 2 महिन्यात ज्या दिवशी MIDC होईल माझ्यासारखा आनंदी कोणीच नसेल असं मला वाटतं. कालच मी सोशल मीडियावर एक बाईट पाहिलं होतं. थोरात साहेबांनीच त्याच्यावरच प्रतिक्रिया दिली होती की मला उदय सामंतांना विचारावं लागेल की नक्की फोनवर तेच असतात का. जे विरोधक आहेत, आमदार आहेत तिथले अमोल खताळ, याच्यावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं असं आहे की समोरच्यांची पात्रता नाहीये की ते एवढ्या मोठ्या नेत्यावर बोलू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे की जी MIDC आहे ती आम्ही तर पुढच्या 4 वर्षामध्ये करणार आणि त्याचं जे आम्ही 4 वर्षात की 2 महिन्यात? ते बोलले की माझ्याकडे पुढचे आता 4 वर्ष आहे तोपर्यंत आम्ही ती पूर्ण करणार आणि जेव्हा पण त्याचं भूमिपूजन असेल, उद्घाटन असेल, त्यावेळेस त्याचे जे कागदपत्र वगैरे काही असतील
की त्यावेळेस मी पत्र 100% सत्यजित आंबेकर थोरात साहेबांना ते देणार. पत्र देणार म्हणजे? त्यांना देणार मी पत्र, की बाबा आम्ही MIDC केली आहे असं. नाही, नाही. आनंद आहे ना. आणि ते काही एकटे आमदार नाही या तालुक्यात. मी पण आमदार आहे. त्यामुळे त्यांना जसं सगळ्या प्रक्रिया कळतील, तशा मला पण कळतीलच ना. आणि आज जर तुम्ही विचार केला, तर मी MIDCच्या विषयाचा अभ्यासक आहे. मी काय फक्त एका संगमनेर MIDC पुरतं भांडण नाही करत आहे. मी माझ्या मतदारसंघामध्ये जवळ-जवळ 10 ठिकाणी MIDCसाठीचं माझं आज पाठपुरावा चालू आहे. इंडिया बुल्सची जागा MIDCच्या ताब्यातून घेऊन इंडिया बुल्सच्या ताब्यातून घेऊन MIDCकडे देणं सिन्नरमध्ये. 1500 एकर जमीन भूसंपादन झालेली आहे. त्याचा मी पाठपुरावा करतोय. मी रोज ह्याच्यामध्ये आहे. या प्रक्रियेत मी रोज आहे, दिवस-रात्र. त्यामुळे मला माहिती आहे, ही पत्र कसे निघतात, त्याचा पाठपुरावा कसा करावा लागतो. विनाकारण फक्त मंत्री महोदयांनी फोनवर सांगितलं 2 महिन्यात येतं आणि म्हणून लगेच इकडं 2 महिन्यात होतं, असं नसतं. त्याच्यामागे मोठी तपश्चर्या आहे. आणि राहिला प्रश्न MIDCचा, तर मी तुम्हाला अत्यंत विनम्रपणे अजून एक गोष्ट सांगतो, की MIDC आली म्हणजे उद्योगधंदे येत नाही. उद्योगधंदे आणणं हा वेगळा विषय असतो. MIDC आणणं हा वेगळा विषय असतो. हे जर आजच इतके छोट्या-छोट्या व्यापाऱ्यांना त्रास देत आहे, तर उद्या उद्योगधंदे आल्यानंतर त्या उद्योगपतींना किती त्रास होतील, ह्याची चर्चा न केलेलंच बरं. त्यामुळं पहिलं तर ह्यांना तालुक्याची संस्कृती जी पूर्वी होती, ती परत आहे, तशीच आहे. इथं उद्योगपतींना त्रास दिला जाणार नाही, अशी त्यांना खात्री उद्योगपतींना द्यावं लागेल. तर उद्योगपती येतील. नाहीतर ओसाड गावचे पाटील आम्ही होऊ. आमची जमीन जाईल, तिथं MIDC होईल, पण एकही ढबूचं इन्व्हेस्टमेंट तिथं येणार नाही. कारण जेव्हा उद्योगपती त्याचे पैसे लावतो 100, 200, 500, 1000 कोटी रुपये, त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, की संरक्षण माझ्या पैशाला कसं मिळणार आहे. आणि ते संरक्षण देण्याचं काम हे तिथली संस्कृती करत असते. आणि ती संस्कृती तयार करण्याचं काम हे लोकप्रतिनिधींना करावं लागतं. मागच्या काळामध्ये ते आम्ही केलं. आता पुढच्या काळात करू. राहिला प्रश्न तुमच्या उदय सामंतांचा. आजच मी उदय सामंतांची एक बाईट ऐकत होतो, की बाळासाहेब थोरातांनी 10 एकरात तरी MIDC करायला पाहिजे होती. असं आजच ते कुठेतरी बोलले. कदाचित उदय सामंतांना त्याची माहिती नाही, म्हणून मी सांगतो, की संगमनेरमध्ये 30 वर्ष आधीच, 35 वर्ष आधीच सहकारी औद्योगिक वसाहत झालेली आहे, जी 100 एकरामध्ये आहे, ज्याच्यामध्ये आज 200 पेक्षा जास्त युनिट काम करतात, 10,000 पेक्षा जास्त कामगार तिथं आहेत. ती MIDC आहे आमच्याकडे. फक्त ती सहकारी औद्योगिक वसाहत आहे. आता आम्ही MIDC मागतोय, जी सरकारी असेल. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या समजून घेतल्या पाहिजे. व फक्त बोलणं, मला असं वाटतं, की त्याच्या आधी माहिती असली पाहिजे. दुर्दैवाने इथले लोकप्रतिनिधी ज्यांच्या विनंतीला मान देऊन उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आले, किंवा ज्यांच्या विनंतीला मान देऊन उदय सामंत हे सारखे-सारखे बोलतायत, त्यांना चुकीचं फीडिंग हे करतायत. आणि म्हणून ते तसं. कारण पहिलाच प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृह तिथं सभेत घेतला, टँकर चालू आहेत का? अहो, इथं नळाला 24 तास पाणी येतंय. आमच्याकडे रोज पाणी आहे. असं एकही गाव नाहीये आज राज्यामध्ये का जिथं रोज पाणी येतं. म्हणजे पुणा, मुंबई, नाशिक मोठी शहरं सोडून द्या. छोट्या शहरांमध्ये रोज पाणी येत नाही. काही ठिकाणी गढूळ पाणी पण आहे आणि शौचालयाचा सुद्धा प्रश्न आहे. नाही, गढूळ पाणी हे क्षणिक प्रॉब्लेम असतो. कधी-कधी त्या पाईपलाईनमध्ये काहीतरी अडकतं, किंवा कोणी जर खणलं असेल तर त्याच्यामध्ये चिखल जातो, किंवा असे काही कारणामुळे गढूळ पाणी येत नसेल असं मी म्हणत नाही. येतं गढूळ पाणी, कधी-कधी येऊ शकतं. पण ती दुरुस्ती, तो मेंटेनन्सचा पार्ट आहे. आपल्या घरामध्ये अनेक वेळा गढूळ पाणी येतं. अनेक वेळा आपल्या घराच्या नळामध्ये काहीतरी अडकलं तर पाणी कमी होतं, मग आपण नळ साफ करत असतो. हे तर शहर आहे. इथं पण ते करावं लागणार आहे. त्याला काही, हे मेंटेनन्सचा पार्ट आहे. पाणी आहे का? तर पाणी आहे. ते पोहोचतं का? पोहोचतं. ते पूर्ण दाबाने एकाच वेळेस देण्याचा आमच्या जाहीरनाम्यात आम्ही टाकलेलं आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये या शहराला एकाच वेळेस आणि पूर्ण दाबाने पाणी देण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्ही आता व्यापाऱ्यांचा उल्लेख केला म्हणून प्रश्न घेते, की आता मध्ये सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत होता, की व्यापाऱ्यांना धमकी देताना. तो प्रश्न मी जे आमदार आहेत त्यांना विचारला होता, की त्यांचं म्हणणं असं की बदनामी होतीये. की त्यांना मी सांगितलं, की जे आहेत म्हणजे अशांतता झालेली आहे संगमनेरमध्ये. हिंदू-मुस्लिम या वादावर म्हणजे हिंदू-मुस्लिम जे आहे याच्यावर सुद्धा बराचसा वाद होतो. अंमली पदार्थ जे आहेत ते आता संगमनेरमध्ये जास्त यायला लागलेली आहेत. हप्तेखोरी म्हणा, सगळ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं, की ह्या ज्या जुन्याच गोष्टी आहेत त्या आता बाहेर येत आहेत कुठेतरी. त्यांच्याच जवळचे लोक आहेत, त्यांच्याच जे जिथं राहतात त्यांच्याच शेजारी फ्लॅट आहे, तिथे ह्या गोष्टी सगळ्या चालायच्या. हुक्का वगैरे जे आहेत. त्यांचाच एक कार्यकर्ता आहे. त्यांनी एक इंटरव्ह्यूमध्ये पण त्यांनी दाखवलेत फोटो. त्यांचाच कार्यकर्ता आहे, की दरवर्षी ते त्याचा बर्थडे करतात. त्यालाच पकडलं होतं पोलिसांनी आणि जे थोरात साहेब आहेत ते त्यांना दबाव टाकत होते पोलिसांवर सोडण्यासाठी. तुम्ही आता काय करा, एक काम करा माझं, की ह्या शहरामध्ये जेवढे पोलीस निरीक्षक झाले मागच्या 10, 15, 20 वर्षात, 25 वर्षात, मी त्याची यादी तुम्हाला देतो.
आणि नंबर पण देतो आणि तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घ्या. बाळासाहेब थोरातांनी आजपर्यंत पोलीस निरीक्षकाला साधा फोनसुद्धा केल्याचं एक तरी उदाहरण जर दाखवलं. उलट पोलीस निरीक्षक मला म्हणायचे, की "आम्हाला साहेब मंत्री आहेत, पण आम्हाला फोन येत नाही साहेबांचे. कोणतंही काम साहेब सांगत नाही." तर पोलीस प्रशासनावर दबाव टाकणं तर लांबची गोष्ट आहे. इथं येण्यासाठी प्रशासकीय अधिकारी जे आहेत ना, उत्सुक असायचे, की कधी आम्हाला संगमनेरला पोस्टिंग भेटेल. तो काळ होता. आणि आज 3-3 महिन्यामध्ये आमचे चीफ ऑफिसर बदलले गेले नगरपालिकेचे. आमचा तहसीलदार पडून जायच्या मागे आहे. बी-डी-ओ आमच्याकडे 2 झाले एका वर्षामध्ये. आमचे डी-वाय-एस-पी ते बदली करून घेण्याच्या मागे लागलेले आहेत. म्हणजे सगळे अधिकारी जे आहेत ना, त्यांना इथं नको-नकोसं झालेलं आहे. ह्याचं कारण काय? आणि तुम्ही कार्यकर्त्याचे फोटो दाखवता. आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो. अनेक लोक आमच्यापाशी येऊन फोटो काढत असतात. आपण दर 2-4 महिन्याला, 6 महिन्याला फोटोचे बातम्या टीव्हीवर बघतो. कोणीतरी सीएम साहेबाबरोबर फोटो काढला आणि तो गुन्हेगार निघाला. कोणीतरी एकनाथ शिंदेबरोबर फोटो काढला, तो गुन्हेगार निघाला. कोणीतरी अजितदादांबरोबर फोटो काढला, तो गुन्हेगार निघाला. कारण फोटो काढत असताना तो कोण आहे? याची पार्श्वभूमी कधी तपासली जात नाही. किंवा आता समजा मला कोणीतरी म्हणतं, "चला, चला आपल्या एका कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे, पटकन केक कापूया." आम्ही लगेच हौसेने जातो. पण तो कार्यकर्ता काय करतोय, काय नाही, हे आम्ही तपासण्याचं काही कारण नसतं. ते तपासलं जात नाही आणि असं त्याच्यामुळे एखादी चूक झाली असेल, तर ती ठीक आहे ना, त्याची दुरुस्ती करू आपण. तुम्ही सहज 1 महिनाभर या तालुक्याची शोध पत्रकारिता करा आणि अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यू घ्या. महिनाभराने लोकांना सांगा, काय एक सत्य आहे ते. शेवटी अजून अनेक निवडणुका लढायच्या आहेत. ही काही एकच निवडणूक थोडी. जिल्हा परिषद येणार आहे. भविष्यामध्ये काय निवडणुका येतील. महानगरपालिका. त्यामुळे तुम्ही करा ते शोध. कोणावर विश्वास ठेवू नका तुम्ही. तुम्ही स्वतः ग्राउंडवर जा, अधिकाऱ्यांशी बोला. सांगतील तुम्हाला. निवृत्त झालेले तर नक्की सांगतील. जे नोकरीमध्ये ते कदाचित दबाव सांगणार नाही. पण रिटायर लोकं तुम्हाला 100% सांगतील. काही नागरिकांशी मी चर्चा केली, की त्यांचं म्हणणं असं होतं, की सत्यजित तांबे जे आहेत त्यांच्याशी संपर्क करायला आम्हाला अडचण येते. विचारलं कसली अडचण? तर ते बोलले, की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट लवकर होत नाही. त्यांच्या पी-एनशी कॉन्टॅक्ट करावा लागतो. त्यांना मेसेज करावा लागतो. लवकर उत्तर मिळत नाही. म्हणजे तुम्ही त्यावेळेस पण तोच प्रश्न होता, की कॉन्टॅक्ट लवकर होत नाही. शहरातले काही लोक आहेत त्यांच्याशी पण चर्चा केली, की आता मला त्या गोष्टीला सामोरं जावं लागलं, की ते बोलले त्यावेळेस पण ती परिस्थिती होती. म्हणलं कुठं काही झालंय का काही चेंजेस? पण आज पण तीच परिस्थिती आहे, की त्यांचं म्हणणं असं, की तुम्ही मेसेजवर जास्त बोलता, की पहिले एस-एम-एस करा आणि मग कॉन्टॅक्ट करा. माझ्यापर्यंत पोहोचायला कोणालाही अडचण नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्याकडे मित्रपरिवार आहे. कारण की सेम मुद्दा ह्याच्या लोकसभेमध्ये पण होता. सुजय विखेंशी पण संपर्क करायला नागरिकांना अडचण यायची, त्रास व्हायचा. ते म्हणजे कॉल लवकर घेत नव्हते. त्यांना मेसेज करावा लागायचा. नाही, मला बाकीच्यांचं माहिती नाही. पण मी एवढंच सांगतो, की मी 100% 24 तास मी लोकांसाठी उपलब्ध आहे आणि माझा फोन जरी लागला नाही किंवा मी जरी कुठं बाहेर असेल किंवा बिझी असेल, तर एक यंत्रणा इथं आहे, की ती बरोबर माझ्यापर्यंत निरोप घेऊन येते आणि त्याच्यावर ॲक्शन होते. माझ्यापर्यंत आलेलं काम हे तडीच गेल्याशिवाय मी लोकांचा पाठपुरावा करतो. माझ्या कामाची पद्धत अशी आहे, की एखाद्याने जर मला काम सांगितलं, तर त्याला उलटे 4 फोन मीच करतो. तुझ्या कामाचं काय झालं? तुझ्या कामाचं काय झालं? ही माझी कामाची पद्धत आहे. त्यामुळं मला असं वाटतं, की जे माझ्या संपर्कात येतात ते निश्चितपणे अ, ते समाधानी असतात. नागरिकांचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे घराणेशाहीचा. की 30 ते 35 वर्ष इथे राज्य केलं थोरात किंवा तांबे असतील. आज सुद्धा जेव्हा निवडणुका आल्या, की त्यावेळेस त्यांनी त्यांच्या घरातलाच उमेदवार दिला, की त्यांना अमोल खताळसारखा साधा कार्यकर्ता म्हणजे अमोल खताळ जे आहेत ते कार्यकर्ते होते. साधा कार्यकर्ता असं मिळालं नाही का काँग्रेस चिन्हावर याच्यामध्ये संगमनेर असं शहरामध्ये? कोणाचं म्हणणं आहे? काही नागरिकांचं म्हणणं आहे. मी काल बाईट्स वगैरे घेतल्या. हं. त्यात मला हा प्रश्न मिळाला. नाही, आता मला वाटलं घराणेशाही हा मुद्दा तसा तर आमच्या तालुक्यातून हद्दपार झालेला आहे. कारण जे लोकं घराणेशाहीवर टीका करून निवडणुका लढले आणि जिंकले, तेच लोकं घराणेशाही करताना आता दिसतायत. मुळात माझ्यासारखा कार्यकर्ता तर हे या मतात आहे, की घराणेशाही नावाची आता कोणतीही गोष्ट राहिलेली नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये घराणेशाही झालेली आहे. मग पत्रकारिता असेल तर पत्रकाराचा मुलगा पत्रकार होतो. अभिनेत्याचा मुलगा अभिनेता होतो. साहित्यिकाचा मुलगा साहित्यिक होतो. समाजसेवकाचा मुलगा समाजसेवक होतो. बाबा आमटेंचा मुलगा प्रकाश आमटेंचे आता मुलं समाजसेवेमध्ये आलेले आहेत. प्रश्न असा आहे, की तुम्हाला वारसाने संधी मिळते. कर्तृत्व हे तुम्हाला सिद्धच करावं लागतं. मला संधी माझ्या वडिलांमुळे मिळाली, हे निश्चितच मला मान्य आहे. परंतु मी जर कर्तृत्ववान नसेल, मी जर काहीतरी चुकीच्या मार्गाला जाणारा असेल, मी जर काम करत नसेल, तर लोकं मला नाकारतील. लोकशाहीमध्ये ती संधी आहे. दर 5 वर्षाला परीक्षेला समोर जावं लागतं लोकांच्या.
असं काही नाहीये. उलट इतर क्षेत्रामध्ये तरी लोकांना सामोरं जावं लागत नाही. पण इथं दरवर्षी, दर 5 वर्षाला लोकांना सामोरे जावं लागतं. लोक परीक्षा घेतात आणि त्यातूनच सगळं होतं. तेव्हा मला असं वाटतं, की घराणेशाही हा मुद्दा नाही. मात्र इथे संगमनेरमध्ये जे लोकं घराणेशाहीच्या मुद्द्यावर निवडणुका लढत होते, तेच आता घराणेशाही करताना दिसतायत. हे पण आपण पाहिलं पाहिजे. तेवढी तरी धूळफेक लोकांच्या डोळ्यामध्ये होता कामा नये एवढं माझं मत आहे. चिन्हाचा सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे माझा. आतापर्यंत जे थोरात साहेब होते त्यांनी काँग्रेस या चिन्हावर निवडणूक लढवली. अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली, की तुम्हाला सिंह या चिन्हावर आता ही निवडणूक लढवावी लागते? हे परिस्थिती अनेक आहे. पहिली गोष्ट तर मी स्वतः काँग्रेसमधून निलंबित आहे. माझा आणि काँग्रेसचा तसा आत्ता डायरेक्ट काही संबंध नाही. दुसरी मुद्दा असा आहे, की थोरात साहेबांच्या बरोबरच या शहरातले सगळे संगमनेरकर जे आहे, ते आम्ही सगळेजण एकत्र येऊन एक राजकारणाच्या पलीकडं विचार करून आम्ही ही संगमनेर सेवा समिती स्थापन केली. मग संगमनेर सेवा समिती स्थापन केल्यानंतर ज्यावेळेस चिन्हाचा प्रश्न आला, की कोणत्या चिन्हावर लढायचं? आमच्याकडं आघाडी रजिस्टर्ड होती. पण आघाडीचे चिन्ह 26 तारखेला मिळणार होते आणि 2 तारखेला मतदान होतं. 4 दिवसामध्ये चिन्ह पोहोचवायचं कसं एवढ्या मोठ्या शहरात? हा प्रश्न होता. मग अशी करत असताना ज्यावेळेस आम्ही राष्ट्रीय पक्षांचे चिन्ह चेक केले, त्याच्यामध्ये सिंह चिन्हावर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष होता. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हा अत्यंत नावाजलेला पक्ष आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस याचे संस्थापक आहेत. त्याच्यामुळे कोणाचंही ऑब्जेक्शन त्या पक्षाला असण्याचं काही कारण नव्हतं आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला, की सिंह या चिन्हावर आपण ही निवडणूक लढूया. विरोधकांचं असं म्हणणं आहे, की आम्ही काँग्रेस जे आहे चिन्ह, ते विधानसभेला हद्दपार केलेलं आहे आणि त्यांना कोणीतरी सांगितलं, की तुम्हाला त्या काँग्रेस या चिन्हामुळं हिंदुत्व मतं नाही मिळाली. त्याच्यामुळं ते काँग्रेस या चिन्हावर निवडणूक लढवायला घाबरले. असं मग त्यांनी विरोधकांचं असं म्हणणं आहे. नवीन चिन्ह आणलं, तर की सिंह. त्यांनी फार काँग्रेसची चिंता करू नये असं मला वाटतं ना आता. त्यांना काय माझा मुद्दा असा आहे, की ही निवडणूक शहराची आहे. ही स्थानिक मुद्द्यांची आहे. ही स्थानिक प्रश्नांची आहे. त्या प्रश्नांवर चर्चा करावी. ते सोडून ह्यांचे मुद्दे काय आहेत? आम्ही चिन्ह हद्दपार केलं, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. हे मुद्देच असू शकत नाही ना निवडणुकीत. तुमचं व्हिजन काय ते सांगा. तुम्ही शहरासाठी काय करणार आहे ते सांगा. मागच्या 1 वर्षात तुम्ही काय केलं ते सांगा. 1 वर्षात मागच्या पहिल्यांदा 10 कोटी रुपयाचा निधी ह्या रस्त्यासाठी त्यांनी आणल्याचं जाहीर केलं. कधी आणला? आचारसंहिता लागण्याच्या आधी 2 दिवस. मी नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना विचारलं, मी जिल्हा अधिकाऱ्यांना विचारलं, "किती पैसे आले या निधीतले?" ₹1 आलेले नाही म्हणले. म्हणजे निव्वळ नारळ फोडण्यासाठीच तुम्ही फक्त पत्रक काढलं का मंत्रालयातून? हे सगळे प्रश्न आहेत ना. याच्यावर चर्चा माझं मत आहे व्हिजनवर चर्चा व्हावी, विकासावर चर्चा व्हावी. बाकीचे मुद्दे गौण आहेत. 1.0 जे तुमचं व्हिजन आहे, ते पूर्ण होता 40 वर्ष गेली. आता 2.0 हे व्हिजन कधी पूर्ण होणार? 2.0चं आम्ही असं माझं म्हणणं नाहीये. नाही, नाही, नाही. ठीक आहे ना. विरोधकांचं म्हणणं आहे. नाही विरोधकांचं म्हणणं म्हणजे 40 वर्षामध्ये काय झालं? हे जर असेल, तर 40 वर्षात उभं राहिलेल्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आहेत. 40 वर्षात काय झालं हे विचारण्यासाठी तुम्हाला किमान 65-70 वर्षाच्या म्हातारे माणसांकडे जाऊन बसावं लागेल आणि त्यांना विचारावं लागेल की 40 वर्षात काय झालं ते सांगा. कारण आमचेच वय 40 आहेत. अमोल खताळांचं पण वय 40 आहे आणि माझं पण वय 40 आहे. त्याच्यामुळे आम्हाला 40 वर्षात काय झाले आम्हाला कदाचित समजणार नाही. परंतु त्यापूर्वीचं संगमनेर काय होतं, आत्ताचं संगमनेर काय आहे, आज कशा पद्धतीने पुढे चाललंय, हे सगळं त्यांनी एकदा पाहिलं पाहिजे. राहिला प्रश्न पुढच्या संगमनेर 2.0 कधीपर्यंत पूर्ण होणार, तर संगमनेर 2.0 करत असतानाच आम्ही हे स्पष्ट लिहिलेलं आहे आमच्या जाहीरनाम्यामध्ये. तर विकसित भारत 2047ला होत असताना, विकसित महाराष्ट्र 2047ला होत असताना त्याच्यात संगमनेरचंही योगदान असलं पाहिजे. असं संगमनेर असेल, की ते विकसित महाराष्ट्रामध्ये आणि विकसित भारतामध्ये योगदान देईल. म्हणून आम्ही 50 वर्ष पुढचं डोळ्यासमोर ठेवून, व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय. त्याच्यातलं 5 वर्षात आम्ही काय करणार? त्या व्हिजनमधले 1 वर्षात आम्ही काय काम करणार? त्याच्यातले 100 दिवसात काय काम करणार? हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिजन आमचं जे संगमनेर 2.0चं व्हिजन आहे, ते तुम्हाला पहिल्या दिवशीपासूनच बघायला मिळेल. एक 40 वर्षाचा मुलगा थोरातांना पाडतोय. त्यांना पराभव मान्य नाहीये. आजही त्यांना पराभव मान्य नाहीये. असं असं म्हणणं तुमचं आहे. मत आहे. माझं मत नाही, विरोधकांचं म्हणणं आहे असं. अहो, विरोधकांच्या मतावर तुम्ही जर तुमचं मत तयार करणार असाल, तर हे चुकीचं आहे. शेवटी तुमचं मत पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नाही, पराभव आम्ही मान्य केलाय म्हणून तर आम्ही दुरुस्त्या करतोय. पहिल्याच सभेमध्ये आम्ही पराभव मान्य केला आणि जाहीररित्या माफी मागितली, की बाबा ठीक आहे आमचं काही चुकलं असेल तर चुकलं असेल. आम्ही त्याच्याबद्दल ते दुरुस्त करू.
तुमचं आणि आम्ही चूक मान्य करून पुढे चाललेलो आहे. तुमचं आताचं जे व्हिजन आहे 2.0 नेमकं काय व्हिजन आहे आणि काय मुद्दे आहेत? नाही, अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. आता सविस्तरपणे मी खरं तर सांगू शकत नाही, कारण वेळेचा अभाव आहे. परंतु संगमनेर 2.0 हे एक मूलभूत प्रश्नांच्या पलीकडे जाऊन संगमनेरला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारं विजन आहे. धूळमुक्त शहर असेल, अतिक्रमणमुक्त शहर असेल, हॉकर झोनची निर्मिती असेल, टॉयलेट्सच्या बाबतीतली निर्मिती असेल किंवा क्रीडांगणाच्या अजून क्रीडांगणं कसे तयार करता येतील, त्या बाबतीचं विजन असेल. अशा वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने आलेलो आहे. आणि हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय सुधारणा आम्हाला करायच्या आहेत. शेवटी कोणती गोष्ट कशी करणार हे पण सांगावं लागतं. करणार तर सगळेच जण सांगतात. जाहीरनामे प्रत्येकाचे आहेत. पण मी माझ्या जाहीरनाम्यात हे कसं करणार हे सुद्धा सांगितलेलं आहे. नगरसेवकांचं दर वर्षाचं एक प्रगती पुस्तक निघेल. नगरसेवक आणि नगराध्यक्ष दरवर्षी जनतेसमोर जातील आणि सांगतील, की या वर्षभरात मी काय काम केलेलं आहे. निधीचं वाटप करत असताना त्या भागातल्या लोकांना विश्वासात घेऊन या भागातले कोणते कामं करायचे ते आम्ही प्राधान्याने ठरवणार आहे. नगरसेवक ठेकेदारी किंवा प्रत्यक्ष ठेकेदारी करणार नाही, असं आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं अनेक गोष्टी ज्या आहेत प्रशासकीय सुधारणा, ऑनलाईन पद्धतीने आम्ही कसे कामं करणार आहे, क्षेत्रीय कार्यालय करणार आहे. कोणत्याही कामासाठी नगरपालिकेच्या कार्यालयात जाण्याची नागरिकांना आवश्यकता नाही. शहरामध्ये 2 भागामध्ये म्हणजे नगरपालिकेचं मुख्य कार्यालय एक ठिकाणी आहे आणि प्लस उपनगरामध्ये आणि दिल्ली नाका परिसरात असे 2 ठिकाणी आम्ही क्षेत्रीय कार्यालय करतोय, जेणेकरून शहराच्या दोन्ही भागातल्या लोकांना नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाहीये. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही या 2.0 मध्ये मांडलेल्या आहेत. एक शेवटचा प्रश्न आहे माझा. संगमनेर शहराला किंवा जिल्ह्याला सुद्धा तो प्रश्न आहे, की आतामध्ये तुम्ही बीजेपीमध्ये जाणार अशी चर्चा होती. मागं तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी पण मदत केली होती पदवीधर या निवडणुकीमध्ये. तर तुम्ही एकनिष्ठ कोणाशी आहे? थोरात साहेबांशी की देवेंद्र फडणवीस यांच्याशी? मी माझ्या विचारांशी एकनिष्ठ आहे. आमचा परिवार जो आहे तो एका विचारांनी मागचे अनेक पिढ्यांपासून काम करतो आहे. त्या विचारापासून फारकत आम्ही कधी घेतलेली नाही आणि इथून पुढच्या काळातही कधी घेणार नाही. राहिला प्रश्न नेतृत्वाचा, तर थोरात साहेब हे माझे नेते आहेत. मी कायम सांगितलं की स्थानिक पातळीवर थोरात साहेबच माझे कायम नेते राहतील. फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये देखील मी वारंवार अनेक व्यासपीठांवरून सांगितलेले आहेत की त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत उत्तम आहेत. प्रशासनामध्ये काम करत असताना, आमदार म्हणून काम करत असताना, उद्याच्या काळामध्ये ही नगरपालिका चालवत असताना, शहर चालवत असताना, जिथं-जिथं सरकार म्हणून मदत लागेल, जिथं-जिथं नेतृत्वाची मदत लागेल, तिथं-तिथं मी त्यांची मदत घेण्यासाठी देखील मागे-पुढे पाहणार नाही. मी तिथे जाईल, त्यांची मदत घेईल आणि सरकार म्हणून जे गोष्टी मला या शहरामध्ये आणता येतील, त्या मी निश्चितपणाने करेल. पण हे सगळं करत असताना मी माझ्या विचारांशी आजपर्यंत कधी फारकत घेतली नाही आणि घेणार नाही. मागच्या 2.5 वर्ष आज मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी कुठल्याही पक्षाचा सहयोगी सदस्य झालेलो नाही. ना भारतीय जनता पार्टीचा झालोय, ना काँग्रेसचा झालोय. मी अपक्ष आहे आणि अपक्षच राहण्यात मला आनंद आहे. फडणवीस साहेबांचा काही पाठिंबा मिळतो? मी अपक्ष आहे. स्थानिक निवडणूक आहे. एवढ्या मोठ्या लोकांना स्थानिक निवडणुकीमध्ये थोडंच आणायचं असतं. संगमनेर शहराची जी परिस्थिती आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष आहे ते संगमनेर शहराकडे आहे. जनतेचे काही प्रश्न आहे आणि संगमनेर शहरातल्या समस्या, या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहे आपण आता जे सत्यजित तांबेंना विचारलेली आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. यांनी वास्तव खबरला वेळ दिला, त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद.